नमस्कार, स्वागत आहे प्रशिक्षणात ठाणो. या प्रात्यक्षिकात आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW द्वारे वर्टिकल वरच्या दिशेने 10 mm जाड माइल्ड स्टील MS प्लेटवर विश्लेषण आणि टी जॉइंट कन्स्ट्रक्ट बद्दल शिकू. उद्देश: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही वैशिष्ट्यांनुसार टी जॉइंट्स तयार करण्यास हे करू शकाल. टेबलवर सेट करण्यास आणि जॉब टॅक वेल्ड करण्यास, उभ्या स्थितीत वेल्डिंग पोझिशनरमध्ये जॉब सेट करण्यास, स्ट्रिंगर बीट टेक्निकचा वापर करून बीट डिपॉझिट करण्यास, पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करण्यास. आता GMAW साठी लागणारी साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाईल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, गॅस रेग्युलेटर विथ फ्लो मीटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर जे स्थिर गती आणि व्होल्टेज सुनिश्चित करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर. टी जॉइंट स्टेप्सची पूर्व वेल्डिंग तयारी पाहू. ड्रॉइंगनुसार MS प्लेट 150 mm बाय 50 mm बाय 10 mm कापून घ्या. फायलिंग करून प्लेट्स डीबर आणि साफ करा. प्लेट्सच्या एज ग्राइंड करा आणि चौकोनी करा. स्पेसिफिकेशन त्यानुसार टी जॉइंट सेट करा. संरक्षक कपडे घाला. टॉर्च योग्य स्थितीत सेट करा. 90 आणि 100 अँपिअर दरम्यान करंट सेट करा. करस्पॉन्डिंग वायर फीडिंग रेट 3 ते 4 मीटर प्रति मिनिट. 19 ते 20 आर्क व्होल्टेज सेट करा आणि डेप्थ ट्रान्सफर मोड वापरा. 0.8 mm डाया कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर CCMS वायर वापरा. डिस्टॉर्शन टाळण्यासाठी मागील बाजूस टॅक वेल्डेड जॉइंट 87 अंशांपर्यंत कमी केले जातात. कॉर्नर जॉइंटच्या दोन्ही टोकांवर टॅक वेल्ड करा. आता GMAW प्रक्रियेद्वारे उभ्या स्थितीत टी जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग पोझिशनरमध्ये टॅक वेल्डेड जॉब उभ्या स्थितीत ठेवा. गन ट्रॅव्हलिंगच्या दिशेने 5 ते 15 अंशांच्या कोनात जॉइंटला परपेंडिक्युलर धरून ठेवले जाते. विविंग मोशन वापरून तळापासून वरपर्यंत वेल्ड करणे सुरू करा. डेप्थ ट्रान्सफर मोड वापरून रूट रन डिपॉझिट करा. फिलेटचा आकार शक्य तितक्या 6 mm जवळ ठेवून पहिला पास पूर्ण करा. प्लेट पूर्णपणे थंड करा आणि दुसरा पास डिपॉझिट करा. दुसऱ्या पास फिलेटचा आकार 8 mm ठेवा. दुसऱ्या पाससाठी विविंग पॅटर्न वापरायचा आहे. टी जॉइंटच्या वरच्या प्लेटच्या काठावरील टॉर्चची हालचाल नियंत्रित केली पाहिजे, जेणेकरून काठ वितळणार नाही. वेल्डच्या बॉटम टोपर्यंत पोहोचताना टॉर्चला थोड्या काळासाठी थांबवावे लागते, जेणेकरून टोवर तयार झालेला अंडरकट फिलर मेटलने योग्यरित्या भरला जाईल. आवश्यक बीड मजबूतीकरण, हाईट आणि अपीअरन्स हवा मिळवण्यासाठी टॉर्चचा ट्रॅव्हल स्पीड एक समान ठेवा. जेव्हा टॉर्च नॉझल वेल्ड स्पॅटर्सने अडकते तेव्हा अँटी स्पॅटर स्प्रे वापरा. लक्षात ठेवा की हे केले नाही तर वायर फीड अनियमित असू शकते, ज्यामुळे एक अस्थापित आर्क होऊ शकते. कार्बन डायऑक्साईडसह CO2 गॅसचा फ्लो एक समान होणार नाही, ज्यामुळे वेल्ड आणि पोरोसिटी दूषित होईल. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डेड जॉइंटची तपासणी करा. पहिल्या बाजूप्रमाणेच टेक्निक वापरून टी असेंब्लीची दुसरी बाजू वेल्ड करा.
आता उभ्या स्थितीत GMAW प्रक्रियेद्वारे टी जॉईंटची सावधगिरी आणि तपासणी यावर चर्चा करूया. एक समान वेल्ड आकार आणि योग्य मजबूतीकरण तपासा. वेल्डेड क्षेत्र स्वच्छ करा. वेल्डिंग दोषांची तपासणी करा. आता दोष पाहूया. असमान बीडची रुंदी, पोरोसिटी, ब्लो होल्स, slag inclusion, या प्रात्यक्षिकात आपण शिकलो वैशिष्ट्यानुसार टी जॉइंट्स तयार करण्यास, टेबलवर जॉब सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, उभ्या स्थितीत वेल्डिंग पोझिशनर मध्ये जॉब सेट करण्यास, स्ट्रिंगर बेड टेक्निकचा वापर करून बीट डिपॉझिट करण्यास, पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करण्यास. धन्यवाद प्रशिक्षणार्थांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.